नमस्कार मित्रांनो. मीन राशीमध्ये भ्रमण करणारा मंगळ जो की तुमच्या राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे हा दिनांक 2 जून नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्याचप्रमाणे तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणारे रवी बुध शुक्र हे तिन्ही ग्रह चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तुमची जी राशी 7.5 चाललेली आहे तो वेळातला जो शनी आहे हा दिनांक 30 जून नंतर वक्री होणार आहे. या सर्व ग्रहांचे तुमच्या संपूर्ण जीवनावरती म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य, वैवाहिक जीवन, त्याचप्रमाणे तुमचं रिलेशनशिप, तुमचं आर्थिक स्तर, गृहसौख्य किंवा तुमचं जे करिअर आहे या सर्वांवर याचा संपूर्ण प्रभाव कशाप्रकारे जून 2024 करता असणार आहे या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीत असणारा जो मंगळ आहे हा मंगळ दिनांक 2 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्टेश आहे हा तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर चतुर्थात येणार आहे आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश नंबर 1चा जो अशुभ ग्रह आहे शुक्र हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर हा सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या साधारण 1 ते 6 महिन्यापासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह होता. तुमच्यामधला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येत होते आणि जी कामं होणार नाहीत, जी कामं अशक्य आहेत अशी कामं सुद्धा तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण करत होता. मात्र आत्ता म्हणजे जूनमध्ये हा थोडंसं जी एनर्जी लेवल थोडीशी कमी झाल्यासारखे वाटते. जो ॲक्टिव्हनेस आहे, जी पळापळ आहे, जी धावपळ आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आरोग्याच्या संदर्भात तसे पाहिले तर काय फारसे मोठे त्रास किंवा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तरीसुद्धा थोडंसं तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर आज संपूर्ण महिना आहे हा आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक हा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला चांगला जाणार आहे. त्याच्यामुळे काळजी तशी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ हा धनस्थानात म्हणजे द्वितीय स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे जो अष्टमेश आहे शुक्र हा तुमच्या तृतीय तो चतुर्थ स्थानात येणार आहे 13 तारखेला आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी हा तुमच्या व्यय स्थानात आहे दिनांक 30 जून नंतर वक्री होणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गेल्या 2-3 महिन्यापासून थोडंसं फायनान्शियल क्रंचेस तुम्हाला जाणवलेले असेल. म्हणजे आर्थिक तूट किंवा पैशाच्या संदर्भात थोडेफार गोष्टी आहेत त्या थोड्याशा टोकाच्या झालेल्या असेल, रस्सीखेच झालेली असेल. तर या महिन्यात काळजी करू नका. पैशाच्या संदर्भात तुमची आवक असेल ती खूप चांगली असेल आणि तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा चांगली आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुमची जी राशी आहे ही खर्च करताना मागे पुढे बघत नाही. फक्त या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण द्वितीयातला जो मंगळ आहे तुम्हाला लाभसुद्धा देईल आणि खर्चसुद्धा तेवढंच करेल आणि जे खर्च असतील हे अनावश्यक आणि अनपेक्षित असते. तर या संदर्भात थोडंसं तुम्हाला अलग खाणं गरजेचं राहील. तुम्हाला लाभ चांगले मिळतील. पैशाची आवक तुमची जून महिन्यात खूप चांगल्या प्रकारचे राहील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर चतुर्थात येईल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील. या संपूर्ण महिन्यामध्ये घरामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी नक्की होतील. काही ना काहीतरी चांगल्या वस्तू तुम्ही घ्याल घरातल्या सोयी सुविधासाठी. याचप्रमाणे घराच्या संदर्भात वास्तूच्या संदर्भात जर तुम्हाला रिनोव्हेट करायचं असेल, वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करायचे असेल, नवीन वास्तू घ्यायची असेल किंवा असलेले वास्तू विकायचे असेल तर या सर्व वास्तूच्या संदर्भातल्या गोष्टींसाठी हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा तुमची जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. थोडक्यात या महिन्यामध्ये घरातल्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा जास्त दिसून येते. लव्ह लाईफबद्दल सांगायचं तर लव्ह लाईफ तुमचं अतिशय चांगलं राहील. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट महत्त्वाची राहील की थोडीशी जी चतुर्थात तुमचा द्वितीयात येणारा जो मंगळ चतुर्थ दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला बघतो आहे त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. तू मैमय वगैरे अशा गोष्टी होतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहील. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर चतुर्थात येईल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात भ्रमण करेल. इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणारा मंगळ जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करतील किंवा त्यांना आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी असेल तर त्यासुद्धा या दरम्यान डोकं वर करू शकतील. या ठिकाणी लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील.
तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी धावपळ या महिन्याच्या सुरुवातीच्या 10-12 दिवसामध्ये करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामं कागदोपत्री व्यवहार याकरता पहिले 10-12 दिवस अतिशय चांगले राहील. त्याचप्रमाणे ज्यांना कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही बदली वगैरे हवी असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे उपयुक्त असणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षित असतील. फक्त थोडेसे जे स्पेंडिंग आहे त्याकडे लक्ष द्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विवाहच्छुक आहेत म्हणजे तरुण की ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना बराचसा चांगला राहील. तुम्हाला स्थळं तुमच्या अपेक्षेप्रमाणे येणं, विवाह ठरणं, विवाह फायनल जाणं किंवा तुम्हाला म्हणजे एंगेजमेंट वगैरे होणं अशा प्रकारच्या गोष्टी होतील. खास करून मॅरेज ब्युरोमधून जर का तुम्ही त्या संदर्भात विचार करत असाल विवाहाच्या संदर्भात तर या महिन्यात गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होण्याची शक्यता राहील. त्यामुळे त्या संदर्भात तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. ज्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम नेमके तुम्हाला या महिन्यामध्ये कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 4 तारखेला रवी आणि शुक्राची युती आणि बुध आणि गुरुची सुद्धा युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. तर 4 तारखेच्या आसपास तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार. तुम्हाला कामकाजाच्या संदर्भामध्ये फिरणं, कागदोपत्री व्यवहार किंवा तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारा पुढे बाहेर फिरलं जाणं अशा प्रकारच्या गोष्टी 4 तारखेच्या आसपास होतील. मात्र आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जास्त वनवन जास्त फिरणं झाल्यामुळे मुळातच तुमची जी रास आहे ती तेवढी काय स्टर्डी नाही आहे. त्याच्यामुळे थोडंफार जरी जास्त अंगमेहनत झाले तर लवकर मलून जातात, दमून जातात. तशाच प्रकारचे अनुभव 4 तारखेच्या आसपास येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि वेळातला जो शनी आहे हा केंद्र करणार आहे. तर कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. जर का तुम्ही कुठून लोन वगैरे घेतलं असेल त्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी डोकं वर करू शकतील. याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे खास करून मानसिक तणाव या दरम्यान जास्त येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. रवी बुधाची युती जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल थोडंसं आरोग्याच्या संदर्भात त्रास होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याच राशीत असणारा जो नेपच्यून आहे हा बुध शुक्राच्या युतीला केंद्र करणार. अर्थात बुध शुक्राची युती तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार. जे मगाशी मी सांगितलं की काही घरात नवीन वस्तू येणं किंवा घरामध्ये काही नवीन गोष्टी होणं किंवा कार्यक्रम होणं की जे चांगले असतील तर अशा प्रकारचे अनुभव येतील. फक्त घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्याबरोबर मिसअंडरस्टँडिंग गैरसमज वगैरे होतील याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र हा योग तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्र करणार आहे. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं तुम्हाला स्वतःच्या भावभावनांमध्ये सुद्धा कंट्रोल करणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोणी योग होणार आहे. शनी जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. घरातले जे व्यक्ती असेल त्याच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग या दरम्यान संभवतो. या महिन्याची जी अमावस्या आहे ती तुमच्या तृतीय स्थानात वृषभ राशीमध्ये आहे दिनांक 6 तारखेला. काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भात थोडेसे त्रास वगैरे होऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण काही कामं या दरम्यान करू नका. खास करून या महिन्याच्या 6 तारखेला आहे अमावस्या आणि 22 तारखेला आहे पौर्णिमा. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. त्यामुळे आपण थोडंसं जास्तच इमोशनल होऊन जातो आणि इमोशनमध्ये घेतले गेले निर्णय भावनातीत होऊन घेतले गेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार वादविवाद जाणं असे प्रकार अजिबात करू नका. फक्त एक गोष्ट मात्र निश्चित राहील की या संपूर्ण महिन्यामध्ये सुरुवातीच्या 12-15 दिवस तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. त्या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि या संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आणि खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा तर हा जो संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो हे होतं मीन राशीचं जून 2024 करण्याचं संपूर्ण राशी. पण आपल्याला या राशीवर कसा वाटला, त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.